सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी, कारण नीट पेपर फुटीचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत पोहोचले असून सीबीआयनं स्थानिक पोलिसांच्या मदतीनं शनिवारीच विद्युतनगर इथल्या कदम कुटुंबियांच्या घरावर छापा टाकला। ITI चौक परिसरातील हॉटेल व्यावसायिक असलेल्या कदम यांनी आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपयांमध्ये नीटचा पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे। या व्यवहारात मध्यस्थानं स्वतःचं कमिशन ठेवून एकूण 10 लाख रुपये उकळल्याची चर्चा आहे। सीबीआयनं रात्री 9:30 वाजेपर्यंत या कुटुंबाची कसून चौकशी केली आहे। या कारवाईमुळे पेपर फुटीच्या लिंकमधील इतर संशयित भूमिगत आता झालेले आहेत। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी राजीव गिरी यांच्याकडून। राजीव, कस्तुरी नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने आता फुटलेला पेपर विकत घेणाऱ्या पालकांकडे आपला मोर्चा वळवलेला आहे। नांदेड मधले एक हॉटेल व्यावसायिक असलेल्या कदम कुटुंबाने हा फुटलेला पेपर 10 लाख रुपयात विकत घेतला अशी माहिती सीबीआयला मिळाली होती। त्यावरून सीबीआयच्या पथकाने या कदम कुटुंबाच्या फ्लॅटवर काल धाड टाकत त्या कुटुंबाची चौकशी केलेली आहे। चौकशीनंतर हे सीबीआयचं पथक निघून गेलेलं आहे। यात कुणालाही अटक झालेली नाही। मात्र असं असलं तरी नांदेड पर्यंत हे पेपर फुटीचे धागेदोरे पोहोचल्याने आता खळबळ व्यक्त करण्यात येत आहे।